नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदित्य बिर्ला सन लाईफच्या एका अशा म्युच्युअल फंड प्लॅनबद्दल बोलणार आहोत, ज्यात जर तुम्ही 5 वर्षाआधी फक्त 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर तो 1 लाख रुपयांचा अमाऊंट आज 3,33,911 रुपये बनले असते. आणि जर तुम्ही आदित्य बिर्ला सन लाईफच्या या म्युच्युअल फंड प्लॅनमध्ये जर 3 वर्षाआधी फक्त 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर तो 1 लाख रुपयांचा अमाऊंट आज 1,83,827 रुपये बनले असते. आणि जर तुम्ही आदित्य बिर्ला सन लाईफच्या या म्युच्युअल फंड प्लॅनमध्ये जर 1 वर्षाआधी 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर तो 1 लाख रुपयांचा अमाऊंट आज 1,35,810 रुपये बनले असते. तर कोणता आहे हा आदित्य बिर्ला सन लाईफचा म्युच्युअल फंड प्लॅनची बेसिक इन्फॉर्मेशन आणि किती रुपये भरून किती रुपये मिळेल ही सर्वची सर्व इन्फॉर्मेशन जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. तर चला आता सर्वप्रथम बघूया आदित्य बिर्ला सन लाईफच्या म्युच्युअल फंड प्लॅनचे नाव. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदित्य बिर्ला सन लाईफ डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅनबद्दल बोलणार आहोत. चला आता या फंडची काही बेसिक इन्फॉर्मेशन बघूया. तर या फंडचे ऑल टाईम रिटर्न आहे 23.1%चे. फंडचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 27.3%चे. फंडचे लास्ट 3 इयरचे रिटर्न आहे 22.5%चे. आणि या फंडचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 35.8%चे. आणि हा फंड इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड आणि HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड अशा टोटल 34 कंपनीमध्ये हा फंड आपले पैसे इन्व्हेस्ट करतो. आणि या फंडचा NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू 183.34 रुपये आहे. आणि या फंडचा फंड साईज 4,716.91 करोड रुपये आहे. म्हणजे लोकांनी 4,716.91 करोड रुपये या फंडमध्ये इन्व्हेस्ट केले आहे. आणि या फंडमध्ये मिनिमम 100 रुपयांची SIP स्टार्ट करता येते. तसेच या फंडमध्ये मिनिमम 1,000 रुपये लमसम इन्व्हेस्ट करता येते. आणि या फंडचा एक्सपेन्स रेशो 0.76%चा आहे. चला आता बघूया एक्झिट लोड. तर जर तुम्ही 30 दिवसांच्या आत या फंडला रिडीम केले तर तुम्हाला 1%चा एक्झिट लोड चार्ज द्यावा लागेल. चला आता बोलूया टॅक्सबद्दल. तर जर तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर 1 वर्षाच्या आधीच फंडला रिडीम केले तर तुमच्या रिटर्नवर 15% टॅक्स आकारला जाईल. आणि 1 वर्षानंतर रिडीम केले तर तुम्हाला एका आर्थिक वर्षात 1 लाख रुपयापेक्षा जास्त परताव्यावर 10% LTCG म्हणजे लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागेल. चला आता बघूया आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड हाऊस अँड इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्हबद्दल. तर आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडची इंडियामध्ये रँक 4 आहे. आणि याचा टोटल ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट आहे 3,29,325.72 करोड रुपये. चला आता बघूया या फंडचे कॅल्क्युलेशन. तर या फंडचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 27.3%चे. लास्ट 3 इयरचे रिटर्न आहे 22.5%चे. आणि या फंडचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 35.8%चे. तर आपण एक्सपेक्टेड रिटर्न रेट पर ॲनम 23% घेऊन कॅल्क्युलेशन करूया. तर चला आता बघूया जर तुम्ही या फंडमध्ये फक्त एकदा 21,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला किती रिटर्न मिळेल. तर जर तुम्ही या फंडमध्ये लमसम 21,000 रुपये 10 वर्षासाठी इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 1,45,445 रुपये. असे तुम्हाला टोटल 1,66,445 रुपये मिळू शकते. आणि जर तुम्ही या फंडमध्ये लमसम 21,000 रुपये 20 वर्षासाठी
इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 12,98,233 रुपये. असे तुम्हाला टोटल 13,19,233 रुपये मिळू शकते. आणि जर तुम्ही या फंडमध्ये लमसम 21,000 रुपये 25 वर्षासाठी इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 36,93,044 रुपये. असे तुम्हाला टोटल 37,14,044 रुपये मिळू शकते. आणि जर तुम्ही या फंडमध्ये लमसम 21,000 रुपये 30 वर्षासाठी इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 1,04,35,170 रुपये. असे तुम्हाला टोटल 1,04,56,170 रुपये मिळू शकते. तर मित्रांनो, ही होती आदित्य बिर्ला सन लाईफ डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅनची इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रासोबत शेअर पण करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.